तुळजाईने आम्हाला वाचवलंय. आता ती माझ्या बाबांनाही असंच वाचवेल. तुळजाई त्यांना नक्की वाचवेल, पण त्याच्या आधी ह्या मद्राजला चांगली शिक्षा व्हायला हवी. लय वाईट आहे तो. पण त्याला कोण अडवणार? मी अडवेन त्याला. तुळजाईचा हात पाठीवर पाहिजे आणि तुझी साथ पाहिजे जगदंबा. आवा मद्राज, कुठं आहेसा? सुंदरा, कोण बी दिसत नाहीत. चल घरला जाऊया परत. गप्पा भित्री भागूबाई, कशा पायी घाबरताय? जे काम आपण करून आलोय ना व त्यानं मद्राज खुश होणार आहेत बघा तुम्ही. खूळ लागले तुला? अगं आगीशी खेळ करतोय आपण, आणि इथं रातच्याला कशाला यायचं? आपल्याला मारून आपले तुकडे करून कुठं टाकले तर गावात कुणाला कळणार बी नाही. चल जाऊया परत. तुकडे तुकडे करून फेकूनच देतो आता. माझ्या परवानगी शिवाय माझ्या दालनात एवढ्या रात्री घुसायची हिंमत कशी केली तुम्ही? आओ मद्राज, आता आम्ही तुमच्यासाठी जे काम करतो ते असं लपून छपूनच करावं लागतंय हो. पर काय आणले ते बघा तरी एकदा. बघू काय आणलंय ते. ठेव तिकडे. आई राजा, आज आपल्या जगदंबानं कमाल केली नाही? त्या मालूसाठी किती आणि काय काय केलं तिने. आधी त्या मदराजाच्या तावडीतून तिला सोडवलं, त्याच्यानंतर तिला धीर दिला, समजावलं. ती जेव्हा त्या मदराजाच्या समोर अशी ठाम उभी राहिली ना, तेव्हा तर मला असं, गंगाई अगं तुझ्याशी बोलतोय मी. वय हाय, माझं लक्ष हाय. हा, कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे, पण तिनं जे वाड्यावर केलं ते काही चांगलं झालेलं नाही. जगदंबानं असं धाडस करायला नग. आपण सामान्य माणसं आहोत, आपल्याला झेपल तसंच करावं आणि तसंच राहावं. अगं असं काय बोलतीस तू? तिनं जे काही केलं ते गावातल्या लोकांच्या भल्यासाठी केलं का नाही? आई म्हणून मला तिची काळजी वाटते. तुम्हासनी नाही कळायचं. अगं आता अहो, गावातल्या घराघरामध्ये फिरून लोकांचा डोळा चुकून आणलोय. आता गावात कोणाकडे बी सोनं नाणं काय बी नाही बघा. तुमच्या वाट्यातला एक मोठा अडसर दूर झाला आहे. आता कुणाला बी तुमचं कर्ज फेडता यायचं नाही बघा. वा, चांगलं काम केलंय. निघा आता. आ? आता काय जेवून जाताय? काय राहिलंय? तसं नव्ह, एवढं कष्ट करून धोका पत्करून सोनं नाणं इथं घेऊन आलो हाय. म्या म्हणत होते की थोडं निर्लज्ज, लबाड, स्वार्थी असंच असावं लागतं अशी कामं करण्यासाठी. सुंदराबाई, घ्या तुमच्या आवडीची जी गोष्ट आहे ती उचला. वय वय.
तात्याराज, तुम्ही लय म्हणजे लय चांगला आहेसा. येते मी. आता गावातलं सगळं धन माझ्या ताब्यात आहे. उद्यापासून प्रत्येक घरात हा मोत्यांचा खेळ रंगणार. जगदंबा, बस इथं. हे बघ बाळा, तू आज मालूला समजावलंस, तिला आधार दिलास, हे चांगलंच केलं बरं का. पण तिथे वाड्यावर जे काही केलंस ना, ते परत नाही करायचं बरं का. अगं, ती माणसं लई वाईट आहेत, क्रूर आहेत. तू कशा पायी त्यांच्याशी लढायला गेलीस ग? आणि तुला ते भाला बिला चालवाया कोणी शिकवला ग? काल ती काठी चालवलीस, आज हे बघ, हे आपलं काम नाही बाळा. यापुढं असलं काही करायचं नाही हा. अगं, आपल्याच गावातल्या लोकांच्या भल्यासाठी लढते ना मी. काय चुकलं माझं? बघ, शोभती का नाही माझी लेक? बरोबर बोलती आहे ती. तिनं जे केलं ते गावातल्या लोकांसाठी. अगं, गावातले लोक आपले जे काही करतायत. उगा तिची बाजू घेऊ नका. आणि तुला बी सांगून ठेवते, मला हे खपायचं नाही. आणि पुन्हा असल्या भानगडीत पडायचं नाही म्हणजे नाही. आई, आता तुला माझी काळजी करायची वेळ येणार नाही. या मदाचा आजच अंत होणार. हा मद्राज आता काय काय करू शकतो हे कळेल सगळ्या गावाला. मद्राजाचा फटका आता नाही सुटका. तुझा अंत जवळ आलाय मग. माझ्या भक्तांचा तू छळ करतोयस. आता तुला क्षमा नाही. मला कुणीही मारू शकत नाही. तू साक्षात अहंकार आहेस. तुझा अंत कसा करायचा हे मला चांगलंच माहिती आहे. स्वप्न होता. स्वप्न नव्हतं, हा इशारा होता तुझ्यासाठी. धोक्याचा इशारा. इशारा इशारा इशारा. तुझा आजच होणार आहे मग. जगदंबा, तू तू इथे आत कशी आलीस? तुला काय वाटलं मी मानवी रूपात आहे म्हणून आत येऊ शकत नाही? लक्षात ठेव, तुझाईचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. तिनेच मला तयार केले. आता तुला कुणीही वाचवू शकत नाही. मी पुन्हा याच दालनात कसा आलो?
हे काय चाललंय? तू कुठल्या मायावी शक्तीचा वापर करतेस? ही माया नाही, तू जायची शक्ती आहे. आज तुझी सुटका नाही. तू कितीही पळ, कुठेही पळ, तू शेवटी माझ्याकडेच येणार. जा, तू 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 निघून जा इथून. तू छोटी बालिका आहेस. तू माझा अंत नाही करू शकत. होय करे, मी तुझा अंत करू शकत नाही, पण माझा त्रिशूळ नक्कीच करू शकतो.